सँच्युरी जी आहे ती लोकेटेड आहे कोल्हापूरमध्ये. राधानगरी वाईल्ड लाईफ सँच्युरीची हिस्ट्री अशी आहे की 1958मध्ये ते फर्स्ट वाईल्ड लाईफ सँच्युरी होतं महाराष्ट्राची. पण तेव्हा राधानगरी वाईल्ड लाईफ सँच्युरीचं जुनं नाव जे होतं ते होतं दाजीपूर वाईल्ड लाईफ सँच्युरी असं होतं ते. पर्पज ऑफ एस्टॅब्लिशमेंट असं होतं बायोडायव्हर्सिटीला प्रोटेक्ट करण्यासाठी, इंडियन बायसनला कन्झर्व करण्यासाठी आणि जे फ्रजाईल इकोसिस्टीम आहे त्याला प्रिझर्व करण्यासाठी. वेस्टर्न घाट्सचं 1985मध्ये ते रिनेम करण्यात आलं होतं, म्हणजेच की दाजीपूर टू राधानगरी असं ते नाव पडलं त्या वाईल्ड लाईफ सँच्युरीला. 2012मध्ये युनेस्को रेकग्नायझेशन मिळालेलं होतं वेस्टर्न घाट्सच्या अंडर. युनिक बायोडायव्हर्सिटी, एव्हरग्रीन फॉरेस्ट, रेअर प्लांट स्पीसीज यासाठी रेकग्नायझेशन मिळालेलं होतं. कोल्हापूरचं जे जुनं नाव आहे ते आहे करवीर. हे जे नाव आहे ते मेन्शन केलं गेलं आहे स्कंदा पुराणामध्ये. असं म्हणतात की कोल्हापूर हे जे नाव आहे ते एक असुरापासून आलेलं आहे. त्या असुराचं नाव होतं कोल्हासूर. देवी महालक्ष्मीने कोल्हासूरला हरवलेलं होतं. राधानगरी वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये आपल्याला वेगवेगळे फ्लोरा फाउनाज दिसतात, जसं की मेडिकल प्लांट्स आहेत तिकडे, वेगवेगळे आपल्याला बर्ड्स दिसतात. राधानगरी वाईल्ड लाईफ सँच्युरीच्या इथे एक डॅम पण आहे ज्याचं नाव राधानगरी डॅम आहे. फोटोग्राफीसाठी आणि मॉन्सून व्ह्यूसाठी एकदम मस्त स्पॉट आहे तो, तर आपण तिकडे पण विजिट करू शकतो. सेफ्टी रूल्समध्ये आपल्याला जे काही रूल्स आहेत त्या वाईल्ड लाईफ सँच्युरीचे ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. व्यवस्थित व्हॅलिड एंट्री कॅरी करायचा आहे. बेसिक फर्स्ट एड ठेवायचा आहे. जास्त हेवी रेन असेल तर अवॉइड करायचं आहे आपण. पाणी वगैरे व्यवस्थित ठेवायचं आहे सोबत. शूज अप्रोप्रिएट वेअर करायचे आहेत. आणि जे लिचीज फूडसाठी आपण स्ट्रीट फूड ट्राय करू शकतो. एक नवीन चव आपल्याला कळेल, वेगवेगळे क्युझिन्स आपल्याला कळतील कोल्हापूरचं. ट्रान्सपोर्टेशनसाठी आपण जर का प्रायव्हेट कार किंवा जीप केली कोल्हापूरपासून, ते जास्त आपल्याला कन्व्हिनियंट ऑप्शन आहे आणि प्लस आपण एक्सप्लोअर पण करू शकतो बाकीच्या गोष्टी. जर का तुम्हाला नेचर सायलेन्स आवडतो तर राधानगरी वाईल्ड लाईफ सँच्युरी ही जी जागा आहे हे तुम्ही नक्की एक्सपिरियन्स करा एकदा तरी. जेव्हा कधी तुम्ही ट्रॅव्हल कराल तेव्हा एकदम रिस्पॉन्सिबिलिटीने ट्रॅव्हल करा, नेचरला प्रोटेक्ट करा आणि मागे काही सोडू नका एक्सेप्ट तुमचे फूटप्रिंट्स.